बॅटरिंग घेतल्यानंतर चालू करणं. मी सांगू इच्छितो को एक विकादादा एका ठिकाणी दोन्ही जखमी शेर आहेत. डू ऑर डाय एका ठिकाणी असणार आहेत. अनुभवी अजित म्हात्रे यांचं मी सांगू अशोक कोळी इच्छितो. यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना स्वागत करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर आपण पाहिलं असेल की याच दोन सामन्यामध्ये संघामध्ये त्याचप्रमाणे याच्या नंतरचा सामना सन्मान चिन्ह जे आहे मॅन ऑफ द मॅच साठी ते अशोक कोळी येत आहे. त्या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अपेश खोत फलंदाजी करताना 16 धावा जमवल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स त्याने काढलेले आहेत, प्राप्त केलेले आहेत. कॅमेरा तिकडे पण बघायचा आहे. दरम्यान योगेश पाटील आमचे सह समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कॅमेरे आहेत. दोन्ही कॅमेऱ्यामध्ये तुमचं चित्रीकरण झालेलं आहे. धन्यवाद अप्रेश, वेल डन. तुला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर विकासदादा आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया कारण वेळ फार कमी आहे. 2 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर मॅच संपवायची आहे चालू करून. तर सांगू इच्छितो एका ठिकाणी असेल आस्वाद घरत, दुसऱ्या ठिकाणी असेल अजित म्हात्रे. अनुभवी असे अजित म्हात्रे, विश्वनाथ पाटील, शिरीष पाटील यांचा हा संघ. तर दुसरीकडे असेल तर सुशांत कांबळे म्हणजेच आयत 11 थळ संघाचा कर्णधार सुशांत कांबळे. मी विनंती करतोय आपणास की आपण या ठिकाणी मॅच स्टार्ट आहे. विकासदादा मॅच स्टार्ट. पहिला चेंडू सन्मित्र याचा पाहायचा आहे. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू पडलेला होता. अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला. व्हाईट +1 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. किरण लट एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आपल्या थळ बाजारातला. त्यांनी कित्येकदा थळेश्वर थळ किंवा एकविरा थळला एक कठीण प्रसंगामध्ये एक चांगली फलंदाजी करून विजयाच्या वाटा मोकळ्या करून दिलेल्या आहेत. असे किरण लट या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. पहा त्यांच्याकडून खूप काही आशा आहेत, अपेक्षा आहेत लोणाऱ्या संघाला. मंदार म्हात्रे आणि किरण लट जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टॉस होतोय. 1 धाव मात्र धावून पूर्ण काढत आहेत आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजे बिनबाद 3. आपण पहिलीच मॅच योगेश पाटील पाहिली असेल. ह्या 2 संघामध्ये झाली. या 2 संघामध्ये आस्वाद घरत ह्याचा संघ वर्चस्व ठरला. ही डू ऑर डाय ची मॅच. मंदारे यांनी मारलेला आहे घणाघाती पाहायचा आहे. पंचांचा निर्णय अपेक्षित आहे. षटकार, खतरनाक षटकार, जबरदस्त षटकार. मंदारच्या बॅट मधून आलेला पहिला कॉन्फिडन्स षटकार. टाळ्या वाजून स्वागत केलेलं आहे प्रेक्षकांनी. अतिशय चांगली फलंदाजी करण्यास नेहमीच गोलंदाजी अष्टपैलू खेळ त्यांच्याकडून नेहमीच पाहायला मिळतो. असे मंदार षटकारानिश्चित धावसंख्या थेट पोचते ती बिनबाद 9 धावा. 4 षटकांचा असणारा सामना पाहायचा आहे. किती जास्तीत जास्त धावा. पुन्हा एकदा स्लोवर स्वरूपाचा टाकलेला चेंडू. आता मात्र पहा या दोन्ही संघामध्ये आक्रमकता आहे. दोन्ही जो गोलंदाज आहे तो पण आक्रमक आहे, फलंदाज आहे तो पण आक्रमक आहे. असे कितीतरी फलंदाज आक्रमक आहेत. पुन्हा एकदा जोरात टाकलेला चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. अवांतर या ठिकाणी अवांतर धावेची संघाची धावसंख्या पोचते ते म्हणजे बिनबाद 10. मंदार या ठिकाणी मात्र आता पूर्ण जबाबदारीनिशी खेळत आहेत कारण त्यांना माहीत आहे आपण शेवटच्या षटकापर्यंत खेळायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा कॉपी बुक. पहा नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. खरोखर हा षटकार नाही 8 असता. एक झाड जर मध्ये नसतं तर हा खरोखरच षटकार असा अतिशय चांगला फटका होता. धावसंख्या पोचते 11 धावा. किरण यांच्याकडून काही अपेक्षा असतील. एक चांगला फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय पॉइंटच्या कडे. या ठिकाणी पाहायचा आणि सुंदर एक धाव पूर्ण केलेली आहे.
आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजे 12 धावा. चांगला रन रेट, चांगला स्ट्राईक रेट या ठिकाणी मंदार म्हात्रे यांनी घेतलेला आहे. पूर्ण जबाबदारीनिशी खेळत आहेत. त्यांना माहिती आहे आपण 4 षटकं जर खेळलो तर स्कोअरचं गणित काही वेगळंच असेल. सन्मित्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळते मंदारकडून. लॉंग क्षेत्राकडे गेलेला चेंडू एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते म्हणजे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही एकही विकेट घालवली नाही आहे, ती म्हणजे लक्ष्मी कृपा रिसॉर्ट संघाने. अतिशय एक जमेची बाजू म्हणावी लागेल योगेश पाटील. तर मी म्हणत होतो एका ठिकाणी अजित म्हात्रे यांचा काही मार्गदर्शकता असेल, कारण तो खूप अनुभवी खेळाडू आहेत. शिवशक्ती क्रिकेट संघाचं, ओरम क्रिकेट संघाचं भरपूर वर्ष प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर ओरम क्रिकेट आपल्या विभागामध्ये पूर्ण लयास आलं होतं आणि ज्या वेळेला अंडरम क्रिकेट उदयास आलं होतं त्या अंडरम क्रिकेटचं एक अतिशय चांगले फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आपल्या विभागामधले त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तसं दुसऱ्या ठिकाणी असेल आस्वाद घरत. तर दोन्हीही संघमालक राजकीय क्षेत्रातील आहेत. एकीकडे भगवा असेल तर दुसरीकडे लाल आहे. असे हे दोन्ही राजकीय क्षेत्रातील संघमालक असणार आहे. पाहायचं आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्नात पूर्णपणे फसतोय मंदार. चांगला चेंडू, चांगला टप्पा. गोलंदाज नाव हर्षल कवळे. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा आणि यशस्वी फटका. नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. थ्रो या ठिकाणी आमच्या गावठी भाषेत जर म्हणायचं झालं की बॉलर बेंड केलाय. पहा हेच शिवदास कोळी पुरस्कृत बी बॉईज कर्णधार संघाचा कर्णधार याच्या ठिकाणी नो +1 सॉरी नो +4 अशा 5 धावा मिळणार आहेत. या ठिकाणी कवळे यांना बेंड घोषित करण्यात आलेला आहे. बॉलर बाद करण्यात आलेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत स्वराज साळवी. मंदार खरोखरच आपली पूर्ण जबाबदारीनिशी खेळत आहे, कारण त्यांना माहिती आहे आपण स्वतः संघाचे कर्णधार आहात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, परंतु चेंडू चालतोय डिक्लेअर झोन मध्ये. या ठिकाणी 1 धाव मिळणार आहे. चेंडू बाहेर आला आहे, चेंडू आणायचा आहे. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोचते ते म्हणजे बिनबाद 19. चांगल्या प्रकारे धावसंख्या आहे. पहिल्या चेंडू ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत काही चेंडू खेळलेत आहेत. 19 धावा जमा करण्यात यश आलेले आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट साळवी. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पहा 2 षटकार इवन 5 आणि 5 10 धावा या ठिकाणी पासून मुकलेला आहे संघ. दोन्ही मारलेले षटकारच असते, परंतु मध्ये झाड असल्या कारणाने ही एकच धावेवर समाधान मानावं लागेल. किरण लट पाहायचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 20 धावा झालेल्या आहेत. साळवी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. किरण यांनी चेंडू मारलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एकच धाव समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजे 21 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं आहे. मंदार स्ट्राईकला आहे. जोपर्यंत मंदार म्हात्रे स्ट्राईकला आहेत तोपर्यंत जास्तीत जास्त धावा काढू शकतील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. पायाच्या ठिकाणी झेल होतो की नाही, झेल बाद.
खरोखर डू ऑर डायचा सामना असणारा, जिंको किंवा मरो. ज्याप्रमाणे आपण युद्धभूमीवरती पाहतो की आपल्या देशाचे किंवा कोणत्याही देशाचे सैनिक लढत असतात, त्यांना माहिती असतं की हे मरण आहे, एक तर जिंकणार तरी मारा किंवा मरा, असाच हा जणू काही सामना असेल. कारण जर आपण दुसऱ्याला नाही मारलं तर आपण मरणार हे निश्चित आहे. त्याच कारणाने तसं हा युद्ध जणू काही योगेश पाटील रंगलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वराज साळवी, किरण जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. मात्र आता आलेले आहेत सागर थळे, रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू एक चांगले गुणी खेळाडू आहेत. दरम्यान षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 धावा. उर्वरित षटकांसाठी आपण घेऊन चलतोय ते आपले माझे साथी समालोचक मिस्टर योगेश पाटील यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद उपेंद्र. आता झालेल्या प्रेक्षकांचं नक्कीच जय लंकेश ग्रुप थळ बाजारच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. आणि चालू असलेला सामना अजित म्हात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट विरुद्ध रॉयल ग्रुप, आस्वाद घरात पुरस्कृत रॉयल ग्रुप, या 2 संघामध्ये. जे पडद्याच्या मागे बसलेले आहेत त्यांना प्लीज विनंती आहे, शिकेश मागे व्हायचं बाजूला. हो, सुरेख असा चेंडू किरणला काहीच समजलं नाही. एसटी रक्षकाने इथे आपलं काम बजावलं. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 22 वर स्थिरावलेली आहे. गोलंदाज विभांशू, त्याच्या गोलंदाज सामना करेल किरण. हो, सुंदर असा मारलेला, नक्कीच मैदानाला घासून चाललेला चेंडू. 1 धाव, नक्कीच स्ट्राईक रोटेट करतोय. नक्कीच स्ट्राईकला पुन्हा सागर थाळेला संधी देतोय. ज्यावेळेला आपल्या नॉन स्ट्राईकच्या प्लेअरला स्ट्राईक देणं गरजेचं असतं, ज्यावेळी आपल्या बॅटमधून मोठा फटका निघत नाही, त्यावेळेला नक्कीच फलंदाज प्रयत्नात असतो. आणि ते नक्कीच किरणला देणे केलेलं आहे की सागरच्या खांद्यावर आता जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय धावफलकावर लागल्यात त्या 23 धावा. एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर आलेले आहेत. हिमांशू याचा पुढील चेंडू सामना करेल किरण. किरण आता मोठा फटका मारतोय, चेंडू जातोय सीमारेषेवर, सुदीक असा जय घेतला जातोय आणि किरणची खेळ इथे संपुटात येते. डीजेला एक सुवर्ण संधी. नवीन फलंदाज येतोय किरणची जागावरून अजिंक्य म्हात्रे. हिमांशू, सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर मारा करतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत तिसऱ्या षटकातील खेळ होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 24 वर स्थिरावलेली आहे. मंदार बाद झाल्यानंतर काहीसा धावांना अंकुश येतोय. हो, सागर जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव पूर्ण करतोय. एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागते सागर याला. नक्कीच 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समोर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 25 धावा धावफलकावर आलेले आहेत. शेवटचं षटक असणार आहे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमाव लागतील त्या लक्ष्मी रिसॉर्ट संघाला. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर
आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर मंदार होता त्यावेळेला 12 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि आता ह्या षटकामध्ये हिमांशू याच्या फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय ऋतिक म्हात्रे. पुन्हा एकदा बॅट हवेतच. आता मात्र इथे अजिंक्य नक्कीच आत्महत्या करतोय आणि परततोय. प्रयत्नाला यश येतोय सागरच्या. दुसऱ्या चेंडूवर घणघणाटी प्रहार करतोय आणि 6 धावा अर्धा डझन धावा कमवतोय. पंच काहीशे नाकोश डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांचा चढतोय स्कोरर मित्र शुभम पर्यंत की हा स्क्वेअर चेंडू आहे +1. अशा प्रकारे या 2 धावा येणार आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर लागतात. नक्कीच विश्वास हा सुतली बॉम्ब सारखा असला पाहिजे, वाजला तर आवाज जोरात झाला पाहिजे. पुन्हा एकदा सुरेख असं आणि इथे मात्र नक्कीच धावचित बाद होतोय रनआउट स्वरूपात सागर. रायगड पोलीस कुठेतरी रनिंग कमी पडतोय. भरतीच्या टायमाला नक्कीच उपेंद्र पाटील भरती ज्यावेळी असते त्यावेळी अंग मेहनत जाम करतात, पण त्यानंतर काहीच रनिंग मध्ये त्यांची कमतरता येते. रायगड पोलीस सागरची आम्ही नेहमीच पाहतो सागरची रनिंग आमच्या गावातले, तर ती रनिंग थोडीशी कमी पडतेच नेहमी. नवीन फलंदाज येतोय सागरची जागा भरून करण्यासाठी हेमंत. चेंडू हवेत आहे सुंदर असा झेल घेतला तो आणि संकेत मला तर वाटते तिन्ही सामन्यामध्ये संकेत पहिल्या चेंडूवर झेल देऊन बाद होतोय. संकेत पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिला तर ही तिसरी मॅच सुद्धा संकेत नक्कीच स्वस्त्यात बाद झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय सागरच्या संकेत आला होता आणि संकेतच्या बदल्यात आता प्रणित आला. हेमंत स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणित आहे. हेमंत हो सुरेख असा चेंडू आणि ही ते सुद्धा हेमंत आपली आत्महत्या करतोय. नक्कीच विश्वास प्रणितच्या खांद्यावर देतोय. नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे या पारीतील आणि या शेवटच्या चेंडूवर नक्कीच प्रणित काय करतोय जबाबदारी दिलेली आहे प्रणितच्या खांद्यावर. या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे तो समाचार घेणार. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. 33 धावा धावफलकावर आलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय प्रणव. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 55 येतोय. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. पहिल्या पारीचं सत्र समाप्त होतोय. पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय लक्ष्मी रिसॉर्ट संघाने 34 धावा जमवलेल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते
रॉयल ग्रुप संघासमोर सकाळचा पहिला सामना आपण पाहिला असेल तर आसवा लक्ष्मी रिसॉर्ट संघाने 32 धावा जमवल्या होत्या आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं होतं 5 षटकामध्ये. आता 4 षटक आहेत, एक षटक नक्कीच कमी झालेलं आहे. उद्याचे जे संघ आहेत, उद्या खेळणारे जे उद्याच्या लॉट्स आहेत, त्या सर्व संघांनी कंप्लीट 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे या उद्देशाने यायचा आहे. पहिला सामना ज्याचा कोणाचा असेल उद्या, त्या संघांनी लक्षात ठेवायचं आहे. संघ मालकांनी आणि संघांच्या कर्णधारांनी कंप्लीट 9 वाजता पहिला चेंडू पडायला पाहिजे. आज एक सामना उशिरा होणार आहे, उद्याच्या दिवसातला तो परवा पटवणार आहोत, परंतु उद्याचे सर्व संघ 9 वाजता या ठिकाणी हजर पाहिजे. पहिला चेंडू 9 वाजता पडला पाहिजे. सर्व क्रीडा रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे जय लंकेश ग्रुप थल बाधार तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आजच्या दिवसातील. मला तर वाटते दादा या मॅच मध्ये आपण पाहतोय लक्ष्मी रिसॉर्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना 34 धावा जमवल्यात आणि 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते रॉयल ग्रुप संघासमोर. ह्या 35 धावांचं लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे करणार रॉयल ग्रुप हे ऐकण्यासाठी मी घेऊन चलतो माझे सहसमालोचक उपेंद्र पाटील. ओ टू उपेंद्र पाटील. वंश रुद्रांश 11 थर्ड पालथी प्रकाश हालेकरांचा संघ असेल. त्याचप्रमाणे नाही, वंश रुद्रांची 11 थर्ड पार्टी योगेश मात्रे आपला संघ उद्या सकाळी 9 वाजता हजर ठेवायचा आहे आपण. त्याचप्रमाणे ऋग्वेद मीत 11 थर्ड पालथी जो थर्ड लाठीचा संघ आहे, जो शैलेश वर्तक आणि रोहन म्हात्रे यांचा संघ आहे, प्रकाश हालेकरांचा संघ आहे. त्यांनी लक्षात ठेवायचा आहे आपला संघ उद्या सकाळी बरोबर 9 वाजता या ठिकाणी उपस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून पहिला चेंडू 9 वाजता पडला पाहिजे. पालथी संघाचा कर्णधार अशांक साखरकर लक्षात ठेवायचं, आपल्या संघाला तयार ठेवायचं आहे. अन्यथा जर पेनल्टी दोन्ही संघाने दिली तर काही आपण त्याला जबाबदार आपण असणार आहात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स उपेंद्र पाटील. धन्यवाद विकास दादा. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आतापर्यंत सामने पार पाडलेले आहेत. एक चांगला प्रकारे प्रतिसाद स्पर्धेला या ठिकाणी जय लंकेश स्पर्धेला लाभताना पाहायला मिळतोय. कारण जे प्रेक्षक आहेत, सकाळपासून प्रेक्षकांची गर्दी या सामन्याला तेवढीच झालेल्या आहेत. तसेच खेळाडू, जाणकार खेळाडू, लिजंडरी खेळाडू अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे. ज्या मैदानावर सामना चालू आहे रॉयल ग्रुप आस्वाद घरत पुरस्कृत वर्सेस अजित म्हात्रे लक्ष्मी कृपा रिसॉर्ट यांचा सन्मुख. तर अमित या ठिकाणी ठाकूर एक आधुनिक लिजंडरी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. एक हलकासा आउटकटर गोलंदाज असतो. पहिला चेंडू पाहायचा या ठिकाणी झेल होता, परंतु अतिशय चांगला चेंडू आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण जीतो कॅच, पकडो कॅच जीतो मॅच असंच सामन्यामध्ये जर मित्रांनो घेतलं तरच सामन्याचं चित्र काही वेगळं असू शकतं. सुंदर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. नवीन चेंडू ज्यांच्या हातात दिला अमित ठाकूर, एक लेजंडरी गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू आहे या ठिकाणी पाहायचा आहे आणि ही पहा अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्नात तेवढं काही यश आलेलं नाहीये आणि हा चौकार 4 धावण्याची आपल्या संघाचे किंवा आपल्या वैयक्तिक खातं खोलतोय. फलंदाज आहे कुणाल हातनी पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच व्हेरी फर्स्ट डिलिव्हरीला षटकार मारला होता आणि एक संघाचं खातं ओपन केलं होतं. एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्स त्यांनी प्रस्थापित केला होता. पुन्हा एकदा अमित ठाकूर, पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा कॅच होती, परंतु चांगला प्रयत्न अमित ठाकूर यांचा फॉलो थ्रू मध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आपले 3 चेंडू मात्र या ठिकाणी खर्च करताना 4 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अमित ठाकूर आधुनिक लिजंडरी खेळाडू आहे. एक जुना जाणता 90च्या दशकामध्ये अनेक मैदानं गाजवलेला
अमित ठाकूर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. या ठिकाणी पायाचा झेल होतो की नाही आणि हा सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक उलटा धावला होता परंतु या ठिकाणी 2 धावांचा एक खर्च करावा लागतील लक्ष्मी कृपा संघासाठी आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे बिनबाद 6 धावा. अजूनही एकही अवांतर धाव खर्च केलेली नाही आहे. हेच तर एक चांगल्या गोलंदाजाची लक्षण असतं. अवांतर धाव टाकत नाही. 6च्या 6 चेंडू फक्त क्लिअर टाकतो असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होत आहे प्रणव याच्याकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार गेल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 3 झेल जरी सुटले असले परंतु 3 जर झेल घेतले असते तर आतापर्यंत एकही धाव झालेली नसती. तर या ठिकाणी पाहायचं आहे पुन्हा एकदा अमित ठाकूर लेफ्ट हँड राऊंड विकेट. जोरात मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू खोलवर चेंडू. मंदार मात्र या ठिकाणी चांगलं कलेक्ट करतोय. चांगलं विकेट किपिंग या ठिकाणी पाहायचं. फक्त 6 धावा. चांगल्या गोलंदाजाची एक पहचान काय असते, एक लँडमार्क काय असतो. एक चौकार जरी गेला, 3 झेल जरी गेले तरी फक्त 7 आणि 6 धावांवरती रोखू शकतो. हीच तर माझी ओळख आहे आणि ही ओळख पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे ती म्हणजे अमित ठाकूर यांनी. एक जुना जाणता गोलंदाज आहे. अतिशय चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि विदाउट प्रॅक्टिस कशी गोलंदाजी करावी त्यांच्याकडून शिकावं. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला एका विजयाच्या दिशेकडे हळूहळू नेत असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 6. उर्वरित येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 29 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 29 धावा म्हणजे सरासरी काढली तर षटकामागे 10 ची सरासरी असणार आहे. पाहायचं आहे मंदार म्हात्रे, तन्मेश पाटील, सागर थळे, अमित ठाकूर, हेमंत घरत एक शांत डोक्याचा खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पाहायचा पहिला चेंडू सन्मित्र याला मारलेला आहे सन्मित्र यांनी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते या ठिकाणी. एकच धावेवर समाधान आणि चांगला थ्रो. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी. एक चेंडू आपल्या दिमाकाने ताकदीच्या पेक्षा युक्तीने टाकावा लागेल कारण प्रत्येक एका चेंडू मागे भवितव्य ठरलं असणार आहे. कारण आपल्या संघाला जर पुढल्या स्पर्धेमध्ये जर प्रवेश पाहायचा असेल तर हा सामना दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लोअर स्वरूपाचा चेंडू. पाहायचा चेंडू हवेमध्ये आणि अजिंक्य सोपा झेल या ठिकाणी घेऊन फलंदाज बाद होतोय. कुणाल हत्नी वैयक्तिक 6 धावांकडून बाद होतोय आणि अजून एक टेक्निकल खेळाडू जो खरोखरच प्रोफेशनल टेक्निकल खेळाडू जो लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट असो अतिशय चांगल्या प्रकारे सर्व फॉर्मॅटमध्ये सेट होतो आणि सर्व फॉर्मॅटमध्ये आपला खेळपणा लावून दाखवतो असा खेळाडू गेलेला आहे तुषार घरत. दरम्यान सन्मित्र म्हात्रे हा सुद्धा आपल्या विभागातील एक अतिशय चांगला फलंदाज आहे ज्यांनी अनेक मैदानं गाजवलीत. अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलेत. थळ या संघासाठी खेळत असताना थळ या संघाला एक नवसंजीवनी देणारा खेळाडू सन्मित्र म्हात्रे. हेमंतचा सामना करत असताना पाहायचा आहे शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेलेला असला. एकच धाव मिळणार आहे. एका धावे संघाची धावसंख्या पुन्हा एकदा भरारी घेतोय. धावसंख्या झाली ती 8 धावा. चांगली गोलंदाजीची आता मात्र एक टेक्निक बदललेली आहे. पूर्ण गोलंदाज बदललेले आहेत. मंदार याची काही रणनीती असेल कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल की हेमंत घरत यांनी पहिले गोलंदाजी टाकली होती आणि मंदार यांनी दुसरं षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा थोडीशी रणनीती आखताना रणनीती चेंज केलेली आहे.
पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. मी पहिलंच सांगितलं होतं की हेमंत घरत याच्याकडे व्हरायटी आहे, एक कलात्मकता आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या स्वरूपात टाकण्याची कॅपॅसिटी आहे आणि एक अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे. हेमंत घरत यांच्याकडून नेहमीच अपेक्षा असते की सर्व प्रेक्षकांना. त्या अपेक्षेला पूर्णपणे या ठिकाणी यश देत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायचं आहे. बॅट हातामधून सुटलेली आहे आणि त्या ठिकाणी म्हणून सांगितलेलं आहे कोणीही त्या ठिकाणी बसायचं नाहीये. काय दुर्घटना आली जबाबदार आपणच असणार आहात. गौरव, उद्याच्या मॅच मध्ये खेळायचं आहे, सेफ राहशील तर सुरक्षित राहशील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. आपण कृपया थोडं लांब बसलं तर चालणार आहे, कारण हे असे अपघात क्रिकेटमध्ये नेहमीच घडत असतात. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 2. अतिशय चांगली गोलंदाजी हेमंत यांच्याकडून पाहायला मिळते. उर्वरित एक चेंडूमध्ये पाहायचं आहे किती कमीत कमी किंवा जास्तीत जास्त धावा खर्च करायला आहेत. हेमंत उंचपुरा अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक गच्चाळ क्षेत्ररक्षण, अतिशय खराब फिल्डिंग. साडे 11चा रन रेट आता 1.5% वाढलेला आहे. पाहायचा आहे. सुमित शेटे गोलंदाजीसाठी आलेत. सामना करतील तुषार घरत. शेते सुमित शेते या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला झेल. पहा अनुभव काय असतो, जुना खेळाडू काय असतो. विकास दादा या ठिकाणी प्रत्यक्षित अमित ठाकूर याच्याकडे पाहता आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढाच चांगला झेल. ह्याच्या आधीच्या चेंडूवर जर पाहिलं असेल की संकेत घरतकडून अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी त्यांनी 4 धाव दिल्यात. अतिशय, कारण ह्या संघ डू ऑर डाय मध्ये आहे. आपल्याला संघाला जास्तीत जास्त धावा अडवायला लागतील. ह्या पहिल्या मॅच मध्ये पण आपण पाहिलं असेल की खराब क्षेत्ररक्षण झालं होतं लक्ष्मी कृपा संघाकडून, परंतु आता या ठिकाणी पाहायचं आहे तुषार घरत या ठिकाणी बाद होतोय आणि ऋतिक म्हात्रे उंचपुरा एक अष्टपैलू खेळाडू आहे. थळ गुंजाळी मधून बिलॉंग करतो. पाहायचं त्यांच्याकडून जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. चांगला गोलंदाज आहे. एक टप्प्यावर अचूक गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू हलतोय, त्याचा चेंडू मध्ये व्हेरिएशन देतोय आणि या ठिकाणी तुषार म्हात्रे सारख्या मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी बाद केले. ऋतिक पाहायचा आहे. अतिशय चांगला चेंडू, परंतु हा मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला षटकार, खणखणीत षटकार. सामन्याला नवसंजीवनी या ठिकाणी प्राप्त होतोय. धाव 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 10 चेंडू 17 धावा.
मात्र आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. दरम्यान मंदार म्हात्रे संघाचे कर्णधार काही कानमंत्र देत असताना 9 चेंडू 16 धावा. 16 धावा 9 चेंडू. अतिशय थरारक असणारा हा सामना, डू ऑर डाय मध्ये पोचलेला हा सामना. कारण सन्मित्र म्हात्रे अजूनही मैदानावरती उपस्थित आहे, स्ट्राईक वरती आहे. त्याला माहिती आहे की शेवटच्या बॉल पर्यंत आम्हाला थांबावं लागेल, कारण चेंडू आलेला आहे. ऋतिक म्हात्रे यांनी आपली फलंदाजी चांगल्या प्रकारे करत असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल खाली मंदार म्हात्रे आहेत आणि झेलबाद, ऋतिक झेलबाद मोठ्या फलंदाजीची या ठिकाणी विकेट टाकली. विषय उत्कंठा शिगेला लागणारा हा सामना, आस्वाद घरत वर्सेस अजित म्हात्रे, अजित म्हात्रे वर्सेस आस्वाद घरत. एकीकडे भगवा तर एकीकडे लाल असा हा सामना खतरनाक पोझिशन मध्ये पोचलेला आहे. परंतु संघाचा कर्णधार अजूनही मैदानावर उपस्थित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेट, हलकासा टाकलेला खराब चेंडू. व्हरायटी टाकण्याचा प्रयत्न, एक्सपेरिमेंट करायला गेलेला हा चेंडू आणि ह्या 2 अवांतर धावा हा बोनस मिळणार आहे. 7-13 ज्या ठिकाणी 15 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी 13 धावाची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू आहे. एक एक्सपेरिमेंट करण्यात अयशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पायाचा आहे. एक धाव मात्र अजिंक्यकडे चेंडू जात असताना आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सॉरी, एकही धाव नाहीये 6 चेंडू मध्ये, कारण सन्मित्र म्हात्रे नॉन स्ट्राईकला होते. जर एक धाव झाली असती तर स्वतःला स्ट्राईक नसती मिळाली. त्याच कारणाने जणू काही सन्मित्र म्हात्रे यांनी एक धाव घेतलेली नाहीये. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येणार. मी पहिलेच सांगितलं होतं की दोन्ही ठिकाणी आक्रमकता भरून भरून पडलेली आहे. अतिशय चांगले आक्रमक सन्मित्र म्हात्रे, डावखुरा फलंदाज गोलंदाज. त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी मंदार पण तेवढाच आक्रमक आहे. 6 चेंडू तर 13 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सामना उत्कंठावर्धक ठरलेला आहे. बघूया सन्मित्र म्हात्रे यावेळेला आपल्या संघासाठी जो पहिल्या 2 सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरलेला आहे आणि या मॅच मध्ये तो चांगली फलंदाजी करतोय की आपल्या संघाला 5 फेरीमध्ये प्रवेश मिळवून देतोय, की मंदा म्हात्रेची फिरकी गोलंदाजी, जादुई गोलंदाजी यावेळेला त्याच्यावर मात करेल. अतिशय अतिशय महत्वपूर्ण असा सामना, द्वंद्व युद्ध बघायला मिळणार आहे ते मंदार म्हात्रे आणि सन्मित्र म्हात्रे यांच्यामध्ये. नक्कीच दादा, दोन्ही तुल्यबल खेळाडू आहेत, अतिशय त्याच तोला मापाचे खेळाडू आहेत. पहिला चेंडू मारलेला आहे सन्मित्र यांनी, पायाचा एक धाव मात्र पूर्ण केलेला. दुसऱ्या धावासाठी धावणार की नाही आहे, परंतु अतिशय चांगला थ्रो या ठिकाणी अजिंक्य म्हात्रे याच्याकडून पाहायला मिळालेला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. उर्वरित 5 चेंडू 12 धावा, 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे एकीकडे आस्वाद घरत यांच्या संघाला जिंकण्यासाठी.
तर धावा वाचवाव्या लागतील. मंदार म्हात्रे याला आपला अनुभव या ठिकाणी कसोटी लावावा लागेल. पूर्ण अनुभव या ठिकाणी खर्च करावा लागेल. पाहायचं आहे मंदार याचा पुढील चेंडू. फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि पंच या ठिकाणी नाराज होत आहेत आणि अवांतर धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते म्हणजे 24 धावा. 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू आहे या ठिकाणी. पाहायचा आहे एक धाव मात्र पूर्ण केलेले प्रणव पाटील, प्रसाद पाटील यांचे चिरंजीव या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. एक चांगला नवोदित खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. पाहायचं आहे मंदार की सन्मित्र, सन्मित्र की मंदार. दोन्हीही आक्रमकतेने भरलेले खेळाडू आहेत. दोन्ही लेफ्ट हँड. आपल्या थळगावाचं नाव. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि हा षटकार, खतरनाक षटकार मारलेला आहे. ठरते महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच. शेवटचे काही चेंडू. 4 रनची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. मंदार एक खराब चेंडूवरती सन्मित्र यांनी मात्र पूर्णपणे चांगला पुन्हा एकदा चेंडू मारलेला या ठिकाणी. पाहायचा आहे प्रणव आणि काहीशी खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी पंचांचा निर्णय येणं थर्ड अंपायर साठी कळवलेला आहे. पहा थोडासा पण डाऊटफुट असेल तर कोणालाही काही शंका नको म्हणून थर्ड अंपायर या ठिकाणी जसं इंटरनॅशनल आपण पाहतो तसंच या ठिकाणी अवेलेबल आहे. एक चांगल्या प्रकारे आयोजनाचं प्रत्यक्षित या ठिकाणी पाहायला मिळते. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत. पाहायचं आहे निर्णय येणं अपेक्षित आहे. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा पणाला लागलेली, कारण ह्या रन्सवरती दोन्ही सामन्यांचं भवितव्य अवलंबून असेल. पहा धगधग धगधग धगधग. तिकडे पाठी बोर्ड लावलाय बघा रेड अँड ग्रीनचा. तिकडे तुम्हाला सिग्नल दिसेल वरती माडावरती. ग्रीन या रेड आणि बाद. फलंदाज बाद. एकच रन्स या ठिकाणी मिळणार आहे. आता मात्र लक्ष्मी कृपा भाल संघाच्या पारड्यामध्ये एक जमीची बाजू. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. पाहायचा आहे अतिशय अटीतटीचा सामना. मंदारकडे व्हेरिएशन आहे. एक फ्लिपर. 2 चेंडू 3 धावा. सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की बाउंड्रीचा ताबा घ्यायचा. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. मंदार याचा पुढील चेंडू सन्मित्र याला. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. अतिशय चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा वर्चस्व आपलं प्रस्थापित करतोय. स्वयंसेवकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. जय लंकेशचे जेवढे पण स्वयंसेवक टी शर्ट धारी स्वयंसेवकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि अतितटीचा हा सामना आहे. कोणीही मैदानात धावत जाणार नाही. लक्षात ठेवायचं आहे पाठीराख्यांनी दोन्ही संघाच्या. कोणीही धावत मैदानात जाणार नाही. आपला जल्लोष जो आहे तो बाहेरच करायचा आहे. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू या ठिकाणी. पाहायचा पुन्हा एकदा विकासदादा मंदार की सन्मित्र, सन्मित्र की मंदार. पहा थळगाव पंचकृषी. पुन्हा एकदा जोरदार मारलेला आहे आणि हा षटकार. नटराज फिर चॅम्पियन. नटराज फिर चॅम्पियन.